ती सुद्धा महत्त्वाची आहे आणि नेत्यांच्या घरामधली अपडेट आहे. त्यामुळे मी जसं म्हटलं तसं की रायगडच्या महाडमध्ये तिसऱ्या फेरीअंती शिवसेनेचे मंत्री असलेले भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले जे आहेत ते 1800 मतांनी आघाडीवरती आहेत आणि राष्ट्रवादीचे निलेश महाडिक जे आहेत तर ते आताच्या घडीला पिछाडीवरती आहेत. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जयकुमार गोरे जे आहेत तर त्यांचे बंधू आताच्या घडीला पिछाडीवरती आहेत. जयकुमार गोरेंचे बंधू मंत्री आहेत. जयकुमार गोरे यासोबतच सोलापूरचे पालकमंत्री आहेत आणि त्यांचे बंधू जे आहेत ते आताच्या घडीला पिछाडीवरती आहेत. यासोबतच संस्कृती सातपुते जे आहेत, राम सातपुते माजी आमदार आहेत, त्यांच्या पत्नी तर ते आताच्या घडीला आघाडीवरती आहेत. दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे असलेले विवेक वळसे पाटील यांनी आघाडी टिकवलेली आहे. त्यामुळे कोणाच्या घरातले लोक उतरलेले होते आणि लोकांनी नेमका काय प्रतिसाद दिलेला आहे तर हे सांगण्याचा हा प्रयत्न होता. यासोबतच इंटरेस्टिंग अपडेट जे आहे ते आम्ही तुम्हाला देतोय. उमरग्यामध्ये उषा गायकवाड जे आहेत, माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी तर त्या आताच्या घडीला आघाडीवरती आहेत. यासोबतच सांगलीमध्ये काँग्रेसने खातं उघडलेलं आहे. कुंडलगणातून हेमा पवार जे आहेत ते आता विजयी झालेले आहेत. आता काही निकाल जे आहेत ते आता अंतिम ह्याच्याकडे गेलेले आहेत. त्यामुळे आता अंतिम काही निकाल सुद्धा आता आपल्याला समोर येत आहेत. यासोबतच कुकडवाड गटामध्ये माण तालुक्यातल्या मंत्री असलेले जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे जे आहेत ते पिछाडीवरती आहेत आणि राष्ट्रवादीचे अनिल देसाई जे आहेत ते 300 मतांनी तिथे आघाडीवरती आहेत. यासोबतच एक इंटरेस्टिंग कल आलेला आहे. सिंधुदुर्गमधनं तिथे अपक्षांनी बाजी मारलेली आहे आणि सावंतवाडीमध्ये एक धक्कादायक निकाल आलाय असं म्हटलं तर चुकीचं नाही. अक्षता, त्याच्यापूर्वी राम सातपुतेंच्या पत्नीबाबतची अपडेट आलेली आहे, ती सांगशील? राम सातपुतेंच्या पत्नी ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं आपण म्हणू शकतो. राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते ज्या आहेत त्या भाजपच्या तिकिटावरती होत्या. त्या ठिकाणी त्या विजयी झाल्याचं पाहायला मिळते. आपण जर जसं म्हटलं की नेहाने मागशी उल्लेख केला की अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि कुठेतरी राम सातपुते यांची प्रतिष्ठा जी आहे ती विशेषतः पणाला लागलेली होती. कारण माळशिरस तालुक्यामधलं गणित जर मागच्या काही काळापासून तुम्ही बघितलं की माळशिरसमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर हे आमदार आहेत आणि राम सातपुतेंचा तिथे पराभव झालेला होता आणि त्या